मोहळांवरील आरोपानंतर धंगेकर शिंदेंची भेट झालेली आहे। तर यावेळी धंगेकरांनी जैन मंदिराची जमीन हडपण्याचा मोहळांनी गराडा घातलाय, तो काढावा अशी मागणी धंगेकरांनी शिंदेंकडे केली। यावेळी तोडगा काढू असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना दिलंय। तरी देखील माझी लढाई सुरूच राहणार असल्याचं धंगेकरांनी स्पष्ट केलंय। रवींद्र धंगेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आळंदीत भेट झाली। हा विषय आता संपून टाका असं धंगेकरांना एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। गाडीत बसताना सांगितलं, मात्र कागद हातात होते तुमच्या। त्याचं काहीतरी विकास आराखड्यातले कागदपत्र माझ्या हातामध्ये होते, साहेबांच्या हातात होते, ते साहेबांनी माझ्या हातामध्ये दिलं आणि ते मी त्यांच्या गाडीत आता ठेवलेलं आहे। ते काय कागद काय मी वेगळे काय नव्हते, पण ह्याच्यामध्ये ते त्यांनी माझे नेते आहेत आणि जे काय ते तुमच्यासमोर बोलले की रवी धंगे हा लढाऊ कार्यकर्ता आहे, पण त्याला मी आता सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला जे काय सांगितलं आहे तर जो आपला विषय जैन मंदिराचा होता आणि जैन मंदिर मुक्त व्हावं ही त्यांची मागणी, माझी मागणी, सगळ्यांची मागणी। जैन मंदिर मुक्त, जैन मंदिराला जो मोहळा आणि त्याच्या बिल्डर लोकांचा जो त्याच्यावर जो कागदपत्र आणि सगळ्या जमीन हडप करण्याचा जो त्यांचा काय वाक्य म्हणतात तो गराडा पाडला यांचा, तर तो गराडा काढण्याकरता माझी लढाई थांबणार नाही आणि मला साहेब हे सांगतील की हे जैन मंदिर 2 दिवसात हा मी तोडगा काढून देतो। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आळंदी, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।